ज्या दिवसापासून भाजप या राज्यात या देशात सत्तेत आलं त्या दिवसापासून आतापर्यंत नंतर नुसतं वर्षाबद्दल बोलायचं झालं तर 4.5 लाख कोटी रुपये दरवर्षी अतिरिक्त सामान्य लोकांकडनं फक्त पेट्रोल आणि डिझेलच्या टॅक्सवर ते काढतात। मी गॅस बद्दल बोलत नाही, गॅस मधून सुद्धा लाखो करोडो रुपये हे महिलांचे आणि सामान्य लोकांच्या खिशातून हे सरकार तिथं काढते, पण याच्याबद्दल दुर्दैवाने चर्चा होत नाही, आपण चर्चा करत नाही। त्यामुळे या लोकसभेच्या इलेक्शन मध्ये आपण कार्यकर्ता म्हणून पदाधिकारी म्हणून खऱ्या विषयावर बोललं पाहिजे। ही लढाई काही केंद्रातल्या नेत्यांची लढाई नाही, ही विचाराची लढाई आहे। देवेंद्र फडणवीस साहेब परवापासून सातत्याने म्हणतात ही या नेत्याच्या विरोधात त्या नेत्याची लढाई नाही, अजिबात ही आमच्यासाठी काही केंद्रातली लढाई नाही, ही आमच्या सर्वांसाठी विचाराची लढाई आहे। आज तुमचे चंद्रकांत दादा काय म्हणतात की आम्हाला राजकीय दृष्टिकोनातून पवार साहेबांना संपवायचं, बोलले का नव्हते? आता चंद्रकांत दादांना आपण चंद्रकांत दादा म्हणतो, चंपा आपण नव्हतो म्हणत, कोण म्हणत होतं? कोण? आता अजितदादा कुठे आहेत? आता काय म्हणतात? चंद्रकांत दादा का चंद्रकांत साहेब का काय म्हणतात दादा? आता कदाचित काहीच म्हणत नसावेत। आदरणीय चंद्रकांत दादा, आता विचार तर सोडलेच तुम्ही, पण तुमची भूमिका सुद्धा बदललेली आम्ही सर्वजण आज बघतोय। पूर्वी भाषणं बघितलीत का दादांपासून सर्व नेत्यांची? कोणाच्या विरोधात असायची? कमळाबाई। आता कसं वाटतंय? म्हणत होते का नव्हते म्हणत? मोदी साहेबांच्या विरोधात होते का बोलत होते? नोकऱ्या देत नाहीत, आम्ही हेच म्हणतोय, नोकऱ्या देत नाहीत। शेतकऱ्यांचं वाटोळं भाजपाने केलंय, दादा बोलले होते का नव्हते? आता खरंच परिस्थिती दादा तुम्ही जे म्हणत होता ते खरे, शेतकऱ्याचं वाटोळं झालंय। महिलांच्या सुरक्षतेचा प्रश्न हा भाजपच्या काळामध्ये निर्माण होतो, निर्माण झाला का नाही झाला? कोयता गँग आहे का इथे? अहो, एक कोयता गँगचा कुठल्या तरी एका कार्यकर्त्याला पकडल्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांचे किती फ्लेक्स लावले होते अख्ख्या शहरामध्ये? काय म्हणले होते त्यांना? काय म्हणतात? नाही हद्दपार नाही, काहीतरी कसले तरी नेता का काहीतरी म्हणले होते, ते आपण म्हणतो ते नाही, त्यांच्या भाजपच्या नेत्यांनी लावलं होतं, बघा कोयता गँग संपवली का नाही? संपली का कोयता गँग? कुठे दिसते का तुम्हाला असं संपल्यासारखं? रोज रात्री एखादा विषय बघितला तिथे व्हिडिओ निघतोय। आणि मग आज अशी परिस्थिती असताना दादा बोलत होते ना भाजपच्या विरोधात सुरक्षता नाही, आज खऱ्या अर्थाने विकास हा आपण केला असं त्यावेळेस ते बोलायचे। म्हणजे कुणी पवार साहेब आणि आपण सर्वजण एकत्रित होतो आणि भाजपने काय केलं तर फक्त द्वेष पेरला, बोलत होते का नव्हते? दादा आमचं हेच म्हणणं आहे, तुम्ही त्यावेळेस जे बोलत होता त्यावेळेस सुद्धा आमचं हेच म्हणणं होतं आणि आमचं आज सुद्धा हेच म्हणणं आहे। आम्ही विचार नाही बदलले, तुम्ही तिथं विचार बदललेले आणि दुर्दैवाने तुम्ही तिथं भाजपची लाचारी ही स्वीकारलेली आहे। आम्ही विचाराला आणि लोकांना पक्के आहोत, पूर्वी आहोत आणि अजूनही आहोत। माझ्यावर कारवाई होणार होती हे मला माहित होतं, संजय राऊत साहेबांना माहित होतं त्यांच्यावर कारवाई होणार आहे, पण जेव्हा कारवाई होणार आहे हे माहिती असताना सुद्धा जेव्हा आपण भूमिका घेतो त्याला खरी भूमिका म्हणतात, हे मला आपल्या सर्वांना सांगायचं। आमच्या मोठ्या मोठ्या कारवाई झाल्या असतील, तुम्हाला कदाचित फोन आले असतील, तुमच्यातल्या किती लोकांना फोन आले का नाही आले अजून? बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सगळ्यांनाच फोन येतात। पार मेडिकल बिल काढलं त्यावेळेस 25,000चं डिस्काउंट दिलं होतं का नव्हतं 10 वर्षापूर्वी, असं तिथं चर्चा करतात। शाळेचं ऍडमिशन केलं होतं का नव्हतं? त्यानंतर तुझा आणि तुझ्या पत्नीमध्ये जेव्हा वाद निर्माण झाला असता आपण एकत्रित बसून तो वाद सोडवला होता का नव्हता? असे काय फोन तिथे लोकांना यायला लागलेत? पूर्वी असे फोन येत नव्हते, फोनच येत नव्हता। सुप्रियाताईंना निवडून आणण्यासाठी अजितदादांनी आज जे प्रयत्न इथं करत आहेत ना, तेवढे प्रयत्न सुप्रियाताईंच्या वेळेस जर त्यांनी केले असते कदाचित सुप्रियाताई 5 लाखाली निवडून आल्या असत्या, पण नाही, तेवढे प्रयत्न नाही केले। आज जेवढे केले जात आहेत, प्रयत्न का करावे लागतात असा आमचा प्रश्न आहे, कारण तुमच्या बरोबर लोकच नाहीत हो, लोक नाहीत तुमच्या बरोबर, कार्यकर्ते नाहीत तुमच्याकडे। तुमच्याकडे कोण असतील तर फक्त लाभार्थी असतील, नाही तर मलिदा गँग असेल, हे आम्हा सगळ्यांना तिथं माहिती आहे। आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अभिमान वाटतो, हे सर्वजण आणि तुम्ही सर्वजण विचाराला पक्के आहात, इथं कुठलाही व्यक्ती हा लाभार्थी गँग मधला नाही, नाही तर इथं मलिदा गँग पैकी नाही।
जे इथं नसतील, कदाचित आपल्यातलेच काही येऊ शकले नसतील, पण ते सोडले जे जे कोणी दादांबरोबर गेलेत, नाही तर त्यांच्या पक्षाबरोबर गेलेत, कुणीतरी कॉन्ट्रॅक्टर तरी असेल, नाही तर कुणीतरी पूर्वी कुठला तरी FIR असेल त्यांचा पोलीस स्टेशनला, जो कदाचित दादा म्हणतात तू जर तिकडे गेला तर तुझं ते FIR काढतो. मला माहित नाही इथल्या नेत्यांचा कोणाचा FIR, कोणाच्या भावाचा FIR वगैरे काय राहिलाय का पेंडिंग आहे. पूर्वी काय काय घडलं जरा अभ्यास करा. अशा पद्धतीने ब्लॅकमेल इथं केलं जातं. मगाशी प्रशांत दादा म्हणले की काही लोक 2 दगडावर उभेत. माझं तर मत आहे 2 दगड नाही, जे 2 दगडावर आहेत त्यांना तसंच ठेवा, त्यांना आपल्याकडे परत घ्यायचं काही कारण नाही. कारण इथं जर आम्ही सर्वजण भूमिका घेत असू, आम्ही जर इथं पवार साहेबांसाठी विचारासाठी लढत असू, आम्ही नाहीत ना वेडे, आम्ही विचारायला पक्के आहोत. जे जर कुणी घरी बसत असेल, आम्ही तुमचंच सांगत असतील तर त्यांच्यावर विश्वास ठेवण्याचं कारण नाही. जर वेळ आली असेल तर ती आज वेळ आली. पुढच्या 2 दिवसामध्ये तुम्ही स्पष्ट भूमिका घ्या. लोकांबरोबर आहात का त्या ठिकाणी फक्त सत्तेबरोबर आहात, तिथं तुम्ही सांगा. आणि ते जर सांगण्याचं धाडस तुमच्यात असेल तर तुम्हाला आम्ही स्वीकारू, नाही तर पवार साहेबांना आम्ही विनंती करू. पण या 2 दिवसात जर तुम्ही पुढे नाही आला तर आम्ही समजू की ज्या पद्धतीने तुमच्या नेत्यांनी लाचारी स्वीकारली तशी लाचारी तुम्ही स्वीकारली. आणि आज या राजकारणामध्ये लाचारी असणाऱ्या लोकांची आम्हाला जरूरत नाही. आम्हाला फक्त आणि फक्त स्वाभिमानी लोकांची जरूरत आहे. पुण्याच्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे. स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे. हडपसर, गाडीतळ व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट द्या.